अंगावरची वर्दी काढून ठेवा आणि मग समोर या. मग बघू तुमची मर्दानगी किती चालते ती. उत्तर प्रदेशच्या बस्तीमध्ये एका गरीबाचा ठेला उलटवणारा आणि त्या पोराला कुत्र्यासारखं मारणारा तो शैलेंद्र सिंग पोलीस आहे की वर्दीतला दहशतवादी? अरे जो मुलगा रस्त्यावर उभा राहून 2 वेळेच्या अन्नासाठी कष्ट करतोय, तुम्ही तो त्याचा जगण्याचा आधारही हिसकावून घेताय. अरे लाज वाटू द्या. तुमची ही लाठी आणि तुमची यारेवारी फक्त पोटावर हात असणाऱ्यांवर चालते का? एखादा मोठा नेता, गुंडा किंवा पैसेवाला समोर आला की तुमच्या याच लाट्या कपाटात का बरं लपतात? तिथे तर तुमची कंबर काय, तुमची अख्खी बॉडी वागते. मग एका रडणाऱ्या आर्थिक मुलासमोर तुमचा हात उचलतोच कसा? हा रक्षक नाही, हा तर माणुसकीला लागलेला कलंक आहे. पोलीस म्हणजे जनतेचा आधार असं म्हटलं जातं ना, पण आज या वर्दीचा वापर गरिबांना धमकवण्यासाठी केला जातोय. फक्त सस्पेंड करून काय जाणणार नाहीये. सस्पेंड केलं म्हणजे काय संपलं का? हे सस्पेन्शन म्हणजे तुमची धूळफेक आहे. जोपर्यंत अशा नराधमांना भर चौकात अद्दल घडत नाही ना, तोपर्यंत या देशाचा सामान तोपर्यंत या देशातला सामान्य माणूस तुम्हाला कधीच मान देणार नाही. तुम्ही रक्षक नाही, तर तुम्ही गरिबांचा मुखातला घास हिसकावून घेणारे डाकू आहात. लक्षात ठेवा, सत्तेची खुर्ची आज आहे, पण उद्या नसणार आहे. पण गरिबांचे अश्रू तुम्हाला कधीच सुखी राहू देणार नाही. या शैलेंद्र सिंग सारख्यांना पोलीस दलातून कायमचं हाकलून दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, अशा पोलिसांना भर चौकात शिक्षा व्हायला हवी की नको? तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा की या सिस्टमची झोप उडाली पाहिजे.